प्रस्थापित व्यवस्थेच्या हिमालयाला मी धडक घेतोय. ही धडक घेतली तर माझा कपाळमोक्ष होईल, रक्तबंबाळ होईल, परंतु हिमालयाला काही होणार नाही हे मला माहीत आहे. परंतु मला हेही माहीत आहे की माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून सैनिक निर्माण होतील आणि ते सर्व सैनिक मिळून हा हिमालय उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन आज ज्यांच्या रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ते या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये रस्त्यावर आलेले भीमसैनिक दिसतात. ही एक बाजू आहे. आणि दुसरी बाजू पिंपरी चिंचवड शहरातील एक आमदार एका जातीसाठी एका व्यक्तीसाठी काम करताना दिसतो, तेव्हा या ठिकाणच्या एका जबाबदार नेत्याने त्याच्यावर कठोर टीका केली आणि सर्व समाजासाठी काम केलं पाहिजे, एका जातीसाठी काम नाही केलं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. तीच व्यक्ती आता मातंग समाजाला वाढीव आरक्षण मिळावं म्हणून उपवर्गीकरणाचा मुद्दा घेऊन संपूर्ण अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू सारा एक, अशा पद्धतीची हिंदुत्वाची व्यापक विचारसरणीच्या नरडीला नख लावण्याचं काम हीच व्यक्ती करताना दिसते. परंतु मला आनंद वाटतो हिंदू समाज संघटित व्हावा, हिंदू समाजाचं ऐक्य अबाधित राहावं, दलितांचं ऐक्य अबाधित राहावं म्हणून गावागावातील नवबौद्ध तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने रस्त्यावर उतरताना दिसतो. तेव्हा हीच हिंदू धर्माच्या ऐक्यासाठी नवबौद्ध तरुण रस्त्यावर दिसतो, त्यालाच म्हणतात धार्मिक सहिष्णुता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय राहीन. ही भारतीयाची गुणवैशिष्ट्ये घेऊन आजचा नवबौद्ध तरुण या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये रस्त्यावर आलेला दिसतो. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या जाहीर सभेमध्ये जो विश्वास व्यक्त केला होता तो विश्वास सार्थ ठरला असं मनापासून वाटतं.